नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीर विक्री प्रकरणी तरुणास अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जिममध्ये मसल्स वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेलं मेफेनटेरमाइन सल्फेट हे औषध बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका तरुणाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली आहे। त्याच्याकडून 63,000 रुपये किमतीचे 63 इंजेक्शन्स, बॉटल्स, मोबाईल असा एकूण 73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार अमोल अशोक पाटील वय 34 राहणार प्रयाग चिखली तालुका करवीर असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो रजपूतवाडी तालुका करवीर इथे क्रांती लॉजिंग समोर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। सदर पथकानं सापळा रचत अमोल पाटील याला रंगेहात पकडलं व त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेलं मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची 63 बॉटल्स व मोबाईल हस्तगत केला। तपासांती हे समोर आलंय की जिम करणाऱ्या तरुणांना कमी मेहनतीत शरीर आकर्षक दिसावं म्हणून इंजेक्शन टोचून घेण्याचा प्रकार वाढतोय। मात्र हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात आणि काही वेळा अवयव निकामी होण्याचा धोका देखील निर्माण होतो। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने ही औषधं कुठून आणली व कुणास विक्री केली याचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार सत्यजित तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, संतोष बर्गे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, राजू कांबळे, योगेश गोसावी यांच्या पथकाने केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।